नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. श्री राजा माने हे आपल्या स्क्रीनवरती आहे, जे फ्री प्रेस जर्नल आणि नवशक्ती या दैनिकाचे समूह राजकीय संपादक आहेत. सर, तुम्हाला महाराष्ट्राने अनेक वर्ष वाचलेले आहे. तुम्ही दैनिक लोकमतमध्ये सुद्धा समूह संपादक होतात राजकीय, आणि मग विविध आवृत्तीचं प्रमुख पद तुम्ही सांभाळलेलं आहे. महाराष्ट्रातल्या अनेक माजी मुख्यमंत्र्यांबरोबर, महाराष्ट्राच्या विद्यमान अनेक मोठ्या राजकारण्याबरोबर तुमचे सौहार्दाचे संबंध जसे पत्रकारांचे असायला हवेत. परंतु तुम्ही आज जो एक लेख लिहिला, त्या लेखाच्या अनुषंगाने आज आपण विश्लेषण करत असताना गेल्या 2-3 दिवसामध्ये पवार कुटुंबियामध्ये ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत, म्हणजे सुप्रिया सुळे यांनी फेसबुक पोस्ट करून त्यांच्या कौटुंबिक दिवाळीचं, जे की महाराष्ट्राला एक काळ खूप आकर्षण होतं, आजही आहे, विशेषतः जे शरद पवार, अजित पवार यांना फॉलो करतात त्यांना त्याचं खूप आकर्षण आहे. आणि अशा वेळेला तुम्ही एक प्रश्न मांडताय आणि त्या लेखाचं शीर्षक पण असं देताय की अनेक जणांना त्याबद्दलचं कुतूहल आहे की महाराष्ट्रात नक्की चाललंय काय. परंतु मी जे शरद पवार यांना बघतो, त्यांचं जो काही वाचिक आकलन माझ्या समोर येतं ते, किंवा मी ते त्यांना जे काही फॉलो करतो गेली 2 दशकं, तर शरद पवार हे एक सुसंस्कृत राजकारणी आहेत अशी एक माझ्या मनात प्रतिमा असते, की जे यशवंतराव चव्हाणांचा वारसा घेऊन येतात. मग नरेंद्र मोदी यांना, देशाच्या पंतप्रधानांना लोकमान्य टिळकांच्या नावाचा पुरस्कार द्यायचा असेल तर पक्षांतर्गत विरोध असताना सुद्धा ते डावलून त्या डायसवरती जातात. आणि मग त्यांच्याच लोक माझ्या संगातीमध्ये एका मोठ्या उद्योगपतीचं ते कौतुक करतात. त्या उद्योगपतीला भेटण्यामध्ये त्यांना कधीही काहीही वावगासं वाटत नाही की त्या उद्योगपतीवरती काँग्रेस पक्ष हा संसदेमध्ये टीका करत असतो. ते कालही पत्रकारांशी बोलताना असं म्हणाले की कौटुंबिक संबंध आणि राजकीय संबंध ह्या 2 स्वतंत्र गोष्टी आहेत. त्यांचं अनेक वेळेला देशाच्या पंतप्रधानांनी वैयक्तिक पातळीवरती कौतुक केलेलं आहे, आणि ते कौतुक एकीकडे, त्यांचे नरेंद्र मोदी यांच्याबरोबर असले वैयक्तिक संबंध एकीकडे, आणि दुसरीकडे काल ते पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना हा देश अत्यंत चुकीच्या माणसाच्या हातामध्ये गेलेला, अशी थेट टीका ते नरेंद्र मोदी यांच्यावरती करत असताना, म्हणजे त्यांच्या भूमिकेमध्ये किमान वैचारिक म्हणून तरी काही गोंधळ नाहीये असं माझ्यासारख्याचं आकलन असताना, तुम्ही जी काही त्यांची मांडणी करत आहात त्याचा आणखी तपशीलवार खुलासा आपण करूया. तर तुम्ही असं म्हणताय की लोकसभा निवडणूक 3-4 महिन्यावर येऊन ठेपली आहे. शरद पवारांनी महाराष्ट्राच्या राजकीय सारीपाटावर मांडलेल्या डावातील प्रमुख मोहरे एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, अजित पवार आणि संजय राऊत, प्रत्येक मोहरा पवारांच्या प्रत्येक चालीस अभिप्रेत असेच वर्तन करतोय. आता याचे दोन्ही अर्थ होऊ शकतात. एक, ज्यांचा 5 दशकाचा राजकीय अनुभव आहे, जे महाराष्ट्र राज्याचे 4 वेळेचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत, 2 वेळेचे केंद्रीय मंत्री राहिले, तर त्यांना गावागावात राजकारण ते महाराष्ट्राचं राजकारण कळतं. म्हणजे सारीपाट त्यांनीच मांडलाय. हे फक्त प्यादे आहेत आणि प्याद्यांना जसं हवं तसं सारीपाट मांडणारा खेळून घेत असतो, असं काहीतरी आहे, असं तुम्हाला म्हणायचंय? हो, तसंच आहे. बर. आणि सर्वात महत्वाचा मुद्दा असा आहे की आपण शरद पवारांबद्दल जे तुमचं मत आहे ते सांगितलं, त्या मताशी मीही सहमत आहे की राजकारणात आयडिओलॉजिकल बेस आणि सुसंस्कृतपणा याची कास धरत असताना कालानुरूप राजकारण कसं करावं याचं उत्तम उदाहरण म्हणून शरद पवारांकडे आपण पाहतो. आणि पत्रकार म्हणून तुम्ही जो उल्लेख केला त्यांच्या आत्मकथनाचा, लोक माझे सांगाती, त्याच्यामध्येच त्यांनी मोदींच्या राजकीय यशाचं विश्लेषण करताना की रिझल्ट ओरिएंटेड पॉलिटिक्स हे मोदींच्या राजकारणाचं सार आहे किंवा त्यांचं शक्तीस्थळ आहे असं त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रात म्हटलेलं आहे. आणि परिस्थितीत त्या शक्तीस्थळाला छेद द्यायचा असेल आणि स्वतःची आयडिओलॉजी आणि एक सुसंस्कृतपणा जो त्यांच्या अंगी ठासून भरलेला आहे त्याला धक्का लागू द्यायचा नाही, तर राजकारणाचा डाव कसा मांडला पाहिजे याविषयी एक संपादक म्हणून, पत्रकार म्हणून माझं विश्लेषण, त्या संदर्भातलं तर्क याचं एक कॉम्बिनेशन म्हणून आपण त्या लेखाकडे पाहावं अशी माझी आपल्याला मित्र म्हणून विनंती. पण हे जे मोहरे आहेत ना, ही फार मोठी दिग्गज मंडळी आहे. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री राहिले आहेत. भाजपात पक्षांतर्गत कुणाचं त्यांनी काय राजकीय पद्धतीनं त्यांचं अस्तित्व संपवलं किंवा कमी केलं वगैरे,
अशा वेळेला शरद पवारांच्या खेळीत ते एक मोहरी ठरतायत असं जे तुम्ही म्हणताय ते कसं? ही 3-4 नावं. हो. तर पहिला मुद्दा आपण उलट जाऊया. त्याच्यामध्ये मी सगळ्यात शेवटी नाव संजय राऊत यांचं घेतलं. ओके. मोहरा म्हणून. तर आपल्याला आठवत असेल 2019 साली की वेळी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांना म्हणजे आमदारांच्या संख्येच्या गणितात किंवा आयडिओलॉजिकल अलाइनमेंट ज्याला आपण म्हणू शकू, या गणितात हे महायुतीच सत्तेत येणं अभिप्रेत होतं. परंतु ते न होऊ देताना संजय राऊत यांनी काय भूमिका बजावली आणि ती कुणाच्या सांगण्यावरून बजावली हे उभा महाराष्ट्र आणि देश जाणतो. ते. हा. तर म्हणजे मोहरा या दृष्टीनं की 2019 सालापासून जी मांडणी शरद पवारांनी महाराष्ट्रातल्या राजकारणातली केलेली आहे, त्या राजकारणातल्या मांडणीमध्ये जे प्रमुख पात्र आहेत किंवा जे प्रमुख नेते आहेत त्याच्यामध्ये 5 नावं आहेत आणि या 5 नावांची सध्याची वाटचाल ही शरद पवारांना येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात वातावरण कसं असलं पाहिजे, त्या वातावरणानंतर विधानसभेला वातावरण कसं असलं पाहिजे. मला जरा माने सर, मला आत्ताच्या परिस्थितीमध्येच हे मोहरे शरद पवारांना अनुकूल कसं वर्तन करतायत हे जरा सविस्तर हवा आहे. इतिहास बऱ्याच जणांना माहिती येतो. मी आपल्याला पहिलं उदाहरण संजय राऊत यांचं सांगितलं. तर एकूण ज्यावेळी शिवसेनेमध्ये उठाव झाला आणि उठावानंतर आपण पाहिलं की एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून आतापर्यंत आपण वाटचाल पाहिली तर या वाटचालीमध्ये किंवा मुख्यमंत्री पद एन्जॉय करावं असं वातावरण त्यांना कधीच मिळालेलं आपण पाहिलेलं नाही. तर हे वातावरण महाराष्ट्रातलं सतत अस्थिर आणि सतत अस्वस्थता, महाराष्ट्रात अस्वस्थता आहे, महाराष्ट्रात वातावरण बिघडलेलं आहे आणि ते सातत्यानं महाराष्ट्रापुढं मांडण्याचं काम हे संजय राऊत हे सातत्यानं करत आहेत. हे त्यांच्या दररोजच्या पत्रकार परिषदा असतील, महाराष्ट्रात उद्भवणारा कुठलाही वाद हा सकाळी संजय राऊत यांचं माध्यमांशी बोलणं झालं की दिवसभरात वेगवेगळे नेते, वेगवेगळे पक्षाचे पदाधिकारी त्या वादाभोवती दिवसभर चर्चा. तो वाद संपतो ना संपतो तोच दुसऱ्या दिवशी वेगळ्याच मुद्द्यावर महाराष्ट्रात चर्चा सुरू झालेली दिसते. एकूण महाराष्ट्राचं जे सांस्कृतिक किंवा राजकीय आपण तुम्हाला म्हणायचं की पॉलिटिकल अजेंडा सेट करण्याचं काम आणि तो शरद पवार यांच्या बाजूने असावा हे काम संजय राऊत करतात. हो, परफेक्ट. आणि पुढे राहिले मग एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि बाकीची मंडळी. मुळात शरद पवार हे आपण हे जर मान्य केलं की मोदींच्या रिझल्ट ओरिएंटेड पॉलिटिक्स या तत्वानं जी लाट निर्माण केली मोदींनी, त्या लाटेला उत्तर देणारं राजकारणाची मांडणी महाराष्ट्रात करू इच्छितात असं जर आपण समजलं पत्रकार म्हणून, तर त्याला अनुसरून मांडणी आहे त्या परिस्थितीत उद्भवेल त्या प्रसंगात शरद पवार कशा पद्धतीनं करतात याचा अनुभव आपण एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानं पासूनच नव्हे तर ज्यावेळी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेचा शपथविधी घडवून एक इतिहासात नोंद केली. मला प्रश्न काय पडलाय की तुम्ही जे म्हणताय ना की एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि अजित पवार
हे पवारांना अभिप्रेत असल्यासारखं वागतायत, तर ते कसं कंटेम्पररी पॉलिटिक्स मध्ये कसं? राहुलजी, मी तेच सांगतोय की या घटना को रिलेटेड आहे. आय ऍग्री बरोबर आहे, पण तो त्या इतिहास बऱ्यापैकी माहिती आहे प्रेक्षकांना. हा, को रिलेटेड आहेत आणि त्या को रिलेटेड असल्यामुळे शरद पवार सिच्युएशन नुसार प्राप्त परिस्थितीत कशा पद्धतीनं कुठल्या राजकारण्याचा कसा उपयोग होईल या पद्धतीनं मांडणी कशी करतात याचं उदाहरण म्हणून मी ते सांगितलंय. तर ते सांगताना तुम्हाला जो प्रश्न पडलाय की हे मोहरे कसे, हा तुमचा खरा मूळ मुद्दा जो आहे. कसं बघतो बघा, तुमचं काय म्हणणं आहे आणि ते बऱ्यापैकी महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांनाही कळतं. एक मोठा सारीपाट आहे, त्या सारीपाटाचं मुख्य सूत्र शरद पवारांच्या हातात आहे. त्यांना अपेक्षित प्रमाणात श्री एकनाथ शिंदे वागतात किंवा देवेंद्र फडणवीस रिॲक्ट करतात असं तुम्हाला सुचवायचंय, असं मला लक्षात येत आहे. उदाहरण दाखल जर तुम्हाला किंवा उलट असेल तुम्ही स्पष्ट करा की शरद पवार त्यांना सांगतात आणि ते तसं वागतात असं मला म्हणायचं नाही, परंतु तशी राजकीय परिस्थिती निर्माण व्हावी आणि त्यांनी तसं रिॲक्ट झालं तर शरद पवारांनी मांडलेल्या डावाला अनुकूल असं राजकीय सूत्र जमतं. याला जो राजकीय डाव म्हणतात त्या पद्धतीचे सगळे फासे हे शरद पवार ज्या पद्धतीनं टाकतायत त्याला अनुकूल अशी कृती हे राजकीय वातावरण, राजकीय वाद हे करायला या सगळ्या मोहऱ्यांना भाग पाडतायत असं मला म्हणायचं. ओके, मग आपण उदाहरण म्हणून श्री मनोज जरांगे यांचं जे आंदोलन आहे त्याच्याकडे बघूया. कारण ज्या वेळेला हा लाठी हल्ला झाला, तुम्हाला आठवत असेल तर इंडिया आघाडीची मुंबईमध्ये बैठक सुरू होती. ती बैठक, तिच्यावरचा जो फोकस आहे असं वाटत असताना संध्याकाळच्या वेळेला ते व्हिडिओ व्हायरल झाले आणि त्यानंतर मनोज जरांगे यांचं आंदोलन हे कुठल्या मागणीसाठी आहे हे सगळ्या महाराष्ट्राला कळायला लागलं. तातडीनं त्या ठिकाणी पोहोचलेला पहिला नेता होता तो ऑब्व्हियसली शरद पवार. त्यांच्या पाठोपाठ मग रोहित पवार वगैरे पोहोचले. तर हे एक आंदोलन डोळ्यासमोर जर ठेवलं तर तुम्ही ह्या चौघांची मांडणी कशी कराल की पवार तिथे गेले आणि त्यानंतर रिॲक्शनरी गोष्टी घडत गेल्या? नाही, एक तर हे पवार तिथं जाणं हे अनपेक्षित होतं. त्याचं कारण असं की ज्यांना शरद पवारांच्या जातीय समीकरण म्हणण्यापेक्षा जात या मुद्द्यावरची जी त्यांची भूमिका असते ते पुरोगामी आहेत, ते धर्मनिरपेक्षता पुरस्कार करत आलेले आहेत आणि सर्व जाती थोडक्यात सोशल इंजिनिअरिंग हा त्यांच्या राजकारणाचा गाभा राहिलेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं मराठा आरक्षण या मुद्द्यावर शरद पवारांनी कधीही ठाम भूमिका त्यांच्या संपूर्ण राजकीय वाटचालीत घेतल्याचं आपण कधीही किंवा ते समर्थन करतायत आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी पुढाकार घेतायत असं कधीही महाराष्ट्राने किंवा माध्यमांनीही अनुभवलेलं नाही. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी अंतरवाली सराटीत पहिल्यांदा पोहोचून जरांगेंचं सांत्वन म्हणण्यापेक्षा जरांगेंना प्रोत्साहन देणं हे महाराष्ट्रालाच अनपेक्षित होतं. आणि मग त्याच्यावर जी ही मंडळी रिॲक्ट झाली ती एक प्रकारे शरद पवारांनी जो एक पट मांडला त्याच्यानंतर आलेली रिॲक्शन असं तुम्हाला वाटतं? म्हणजे देवेंद्र फडणवीस यांना असं अपरिहार्यपणे म्हणणं की जात बदलू शकत नाही. साहेब, पवार साहेब तिथं गेल्यानंतर तिथल्या काही व्हिडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या होत्या की ज्या पवार साहेबांच्या विरोधातल्या होत्या. घोषणाबाजी तिथं गेले आणि त्यांनी जरांगेंना भेटून जे काय असेल ज्याला आपण राजकीय शिष्टाचार म्हणू किंवा सामाजिक शिष्टाचार म्हणू तो पार पाडला. परंतु त्यानंतर पवार साहेब जरांगे पाटील आणि मराठा आरक्षण या मुद्द्यावर या क्षणापर्यंत आक्रमक पद्धतीनं काहीतरी बोलतायत असं दिसलं का? त्यांनी तो विषय महाराष्ट्रापुढं त्यांनी तिथं जाऊन
जरांगे पाटलांच्या आंदोलनाचं आणि विषयाचं महत्व वाढवलं आणि तिथून ते त्यातून बाजूला झाले. त्यानंतर स्वतः ते कुठेही दिसले किंवा ते आक्रमक झालेत किंवा ठाम भूमिका घेऊन त्यावर काहीतरी बोलतायत असं आपल्याला दिसलं का? हा माझा आपल्याला प्रश्न आहे. नाहीये, पण त्यांना बघा असं आहे की एक राजकीय भूमिका जी एका नेत्याची असते की त्यांचं तिथे प्रेझेन्स असणंच, हे त्या मुद्द्याला नंतर त्यांनी बोलण्याची गरजच उरत नाही. तिथं ते गेले आणि त्यानंतर तो मुद्दा चर्चेत आला, कारण माध्यमांचा फोकस श्री शरद पवार यांच्या पाठोपाठ जे इतर नेते गेले त्यांच्याकडे गेला. त्यामुळे शरद पवार यांनी एक वाट दाखवणं, त्या मुद्द्याविषयी त्यांचं नंतरचं काय आकलन असेल किंवा त्याच्या आधीची त्यांची काय भूमिका असेल, याही पेक्षा त्यावेळेला शरद पवारांनी तिथे जाणं फार महत्वाचं होतं. की आजवर मराठा आरक्षण या मुद्द्यावर शरद पवारांची भूमिका ही महाराष्ट्राला माहित आहे. तसं असतानाही पवार जरांगे पाटलांना भेटायला गेले. इथंच त्या विषयाचं महत्व राजकारणातलं त्यांनी आपोआप महाराष्ट्राला संदेश दिला की हा विषय महत्वाचा आहे. मग आता पुन्हा तोच प्रश्न की हे जे प्रमुख चेहरे आहेत, मोहरे एकनाथ, मी जे सारीपाट म्हणतो त्या सारीपाटावरील मांडणीतला हा देखील एक भागच आहे ना. करेक्ट. म्हणूनच मला हे पुन्हा एकदा प्रेक्षकांना नीट तुमच्याकडे समजून सांगायचंय की हे जी रिॲक्शनरी वर्तन आहे ह्या लोकांचं, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, राजकीय नेत्यांचं, उद्धव ठाकरे आणि अजित पवार, हे जसं तुम्ही संजय राऊतांचं विश्लेषण करून सांगितलं की रोज एक मुद्दा घेणं, तो पॉलिटिकली स्टँड घेणं आणि तो एक नेरेटिव्ह सेट करणं, बाकीच्यांचं जे तुमचं आकलन आहे की ते सुद्धा पवारांना अनुकूल किंवा त्यांना जशा पद्धतीचा राजकीय डाव मांडायचा आहे तशाच प्रतिक्रिया ते देताना दिसत आहेत, असं असेल तर ते कसं? तर एक तर आपण सुरुवात करूया देवेंद्र फडणवीसांपासून की देवेंद्रजींची सध्या म्हणजे ते राष्ट्रीय राजकारणात निवडणूक समिती जी भारतीय जनता पक्षाची आहे, राष्ट्रीय समितीचे सदस्य आहेत. त्याशिवाय महाराष्ट्राच्या राजकारणाची सूत्र तसं बघितलं तर त्यांच्याच हातात आहेत असं म्हणायला हरकत नाही. कारण अजितदादा काय किंवा एकनाथराव शिंदे काय, ही सगळी मंडळी ही याचे सूत्रधार देवेंद्र फडणवीस आहेत असं आपण जाहीरपणे नेहमी म्हणत आलेलो आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या जातीय समीकरणात ओबीसी ला दुखवणं हे भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात आणि देशात परवडणारं नाही. हे सूत्र मांडून जी कृती देवेंद्र फडणवीस स्वतःच्या पक्षाच्या आणि स्वतःच्या हिताची म्हणून करतायत, ती प्रत्येक कृती ही आज शरद पवारांच्या पथ्यावर पडणारी असं माझं मत आहे. हो, म्हणजे त्यांचं देवेंद्र फडणवीस यांचं वर्ध्यामध्ये ओबीसीच्या रॅलीला स्वतः उपस्थित राहणं हे शरद पवारांच्या दृष्टीनं अनुकूल आहे असं तुम्हाला वाटतं? हो हो. त्याचं कारण असं की एकीकडं मराठा समाज आक्रमक बनलेला असताना देवेंद्र फडणवीस हे ओबीसीचं समर्थन करतायत आणि मराठा समाजापासून दूर करण्याच्या दृष्टीनं की ज्या फडणवीसांनी मराठा समाजाला आरक्षण देऊन इतिहास घडवला, त्या फडणवीसांना प्राप्त परिस्थितीत ओबीसींना दुखवून किंवा ओबीसी समाजाला बाजूला ठेवून मराठ्यांचं समर्थन किंवा सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ असं म्हणता येत नाही. हे देखील राजकीय दृष्ट्या कुणाच्या फायद्याचं आहे? राईट. आता त्याच्यात दुसरी बाजू ही पण आहे की बहुसंख्याकांचा जर मुद्दा आला तर कदाचित विदर्भातले जो मराठा समाज आहे तो ओबीसी मध्येच आहे, कोकणातलाही ओबीसी मध्येच आहे आणि त्यामुळं या आंदोलनाचा अंतिम फायदा हा भारतीय जनता पार्टीलाच होईल अशी मांडणी केली जाते. आता राहिले राज्याचे मुख्यमंत्री, म्हणजे दुसऱ्या क्रमांकाचा मोठा सत्तेतला नेता म्हणून आपण मुख्यमंत्र्याकडे बघू. आता त्यांची तर एक नवीन प्रतिमा तयार होताना दिसते. बऱ्याच जणांना असं वाटतं की धर्मवीर ही पदवी आनंद दिघे, कैलासवासी आनंद दिघे यांना होती. शिवसेना हा तसा काही जातीवादी पक्ष नाहीये.
त्यामुळं आनंद दिघे यांचा वारसा जरी मुख्यमंत्र्यांनी सांगितला तरी शिवसैनिक काही त्यांच्या बरोबर गेलेले नाहीत. परंतु श्री मनोज जरांगे यांची मुख्यमंत्र्याप्रती असलेली आदराची भावना बघता कदाचित भविष्यामध्ये एक मराठा समाजाचा महत्वाचा नेता म्हणून एकनाथ शिंदे यांना मान्यता मिळेल असं तुम्हाला वाटतं का? आणि ती तशी मिळणार नसेल तर त्यांचं एकूण वर्तन हेही शरद पवारांच्या राजकारणाला अनुकूल आहे असं तुम्हाला कसं वाटतं? त्या बाबतीत माझं मत असं आहे की एकनाथराव शिंदे हा साधा सरळ आणि कुणालाही आपला माणूस वाटावा अशा पद्धतीनं प्रेझेंटेशन असलेला मुख्यमंत्री आहे. आणि शिवसेना, भारतीय जनता पक्ष, काँग्रेस किंवा एकूणच राजकीय मांडणी ज्यावेळेस करतो आणि मुख्यमंत्री म्हणून आपण ज्यावेळेस एखाद्या व्यक्तिमत्वाचं प्रेझेंटेशन करतो ज्यावेळी एकनाथ शिंदे हे नाव येतं त्यावेळी सर्वांना सोबत घेऊन जाणारा अशा प्रकारची प्रतिमा पुढे येते असं माझं मत आहे. आणि त्या पार्श्वभूमीवर त्यांनी प्रत्येक गोष्टीत सकारात्मक राहण्याची जी त्यांची कार्यशैली आहे की कुठल्याही गोष्टीला नकारात्मक पद्धतीनं घेऊन लागलीच त्याच्यावर नकारात्मक भूमिका जाहीर करणे नाही. ही जी भूमिका आजपर्यंत मुख्यमंत्री म्हणून आपण एकनाथ शिंदेची अनुभवलेली आहे तीच भूमिका त्यांनी मराठा समाजाच्या बाबतीत सुरुवातीला घेतली आहे असं आपल्याला वाटत. किंवा मी सकारात्मक माणूस आहे, मी सगळ्यांचं चांगलं करू इच्छितो अशी इमेज असलेला माणूस आहे आणि त्यामुळं जरांगे पाटलांच्या मागण्यांना मी न्याय देईन. परंतु ज्यावेळी त्यांनी दसरा मेळाव्यात छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन मी मराठा समाजाला आरक्षण देणारच अशा प्रकारचा निर्धार व्यक्त केला, त्यानंतर मात्र सर्वसामान्य माणसाला आणि तुमच्या माझ्यासारख्या पत्रकारांना असं वाटायला लागलं की जरांगे पाटलांच्या मागणीच्या निमित्तानं एकनाथ शिंदे महाराष्ट्रात मराठ्यांचा नेता म्हणून पुढे येण्याचा प्रयत्न करतो की काय. पण मला वाटतं की महाराष्ट्रातल्या राजकीय आजच्या परिस्थितीची आणि पुढच्या किमान 10 वर्षाचा जर आपण अंदाज घेतला तर एक पोकळी असावी लागते राजकारणामध्ये किंवा मराठा समाजाचा नेता म्हणून पुढे येण्याची तिथं व्हॅक्युम आहे आणि तिथं एकनाथ शिंदेनी प्रयत्न केला तर तो योग्य ठरू शकेल अशी परिस्थिती आजची नाही. त्यामुळं मला असं वाटतं की तो त्यांचा तसा प्रयत्न नसावा. परंतु एकूणच या सरकारमध्ये फडणवीस यांच्या ओबीसीच्या उपोषण करणाऱ्या नेत्यांना भेटायला जातात आणि जरांगे पाटलांकडे मात्र कुणी जात नाही. कुणी इन द सेन्स वरिष्ठ अजितदादा किंवा फडणवीस हे जात नाहीत. या पार्श्वभूमीवर आपण आक्रमक होऊन यात पुढाकार जर घेतला तर मराठा समाजाला विश्वास मिळेल. एवढं साधं सोपं गणित त्यांचं. हे शरद पवारांच्या दृष्टीनं का म्हणजे तुम्हाला असं का वाटतं की हे सुद्धा वर्तन शरद पवारांच्या एकूण राजकारणाच्या दृष्टीनं अनुकूल आहे? कारण आजपर्यंतची स्वतःची शरद पवारांची राष्ट्रीय पातळीवरची प्रतिमा तर मराठा स्ट्रॉंगमॅन अशीच आहे. नाही, या मुद्द्यावर म्हणजे जरांगे पाटील या मुद्द्यावरच एकनाथ शिंदे यांची कृती किंवा वर्तन हे शरद पवारांच्या बाजूचं किंवा त्यांच्या फायद्याचं आहे असं माझं म्हणणं नाहीये. फाईन. हा, मग एकनाथ शिंदेचं असं कोणतं वर्तन तुम्हाला वाटतं की जे शरद पवारांच्या राजकारणानुकूल आहे? जी रिलेशनशिप की आपण पाहिलं की मुंबईतल्या राजकारणामध्ये गजाभाऊ कीर्ती आणि रामदास कदम यांचा वाद गाजत असताना ते वर्षावर जातात, वर्षावर त्यांची चर्चा होते, त्या दोघांमधला वाद मिटतो आणि वर्षावरून बाहेर पडल्या गजाभाऊ अजितदादांवर तुटून पडतात. अच्छा. शेवटी गजाभाऊ हे शिंदे साहेब, तुम्ही
ते पाहिले असेल ना बातमी, बघितले प्रेस. हो. ते ज्या आक्रमक पद्धतीनं किंवा अजित पवारांचा डेंग्यू असेल किंवा मराठा आमदारांनी केलेलं विधान भवनापुढचं आंदोलन असेल, हे सगळे संदर्भ घेऊन ज्या आक्रमकतेने रामदास कदम अजित पवारांच्या विरोधात बोलत होते, तर पाहिलं तर हे शिंदे गटाची ही भूमिका आणि त्यांचं नेतृत्व करणाऱ्या एकनाथ शिंदेची भूमिका ही निश्चितपणानं शरद पवारांच्या फायद्याची आहे. करेक्ट. म्हणजे तुमचा जो आजपर्यंतचा राजकीय पत्रकारितेचा अनुभव आहे, तुम्ही अत्यंत बारकाईनं हे सगळे मुद्दे तपशीलवार प्रेक्षकासमोर मांडताय. प्रेक्षक त्याचं आकलन त्यांना जसं हवं तसं ते करून घेतात. कारण महाराष्ट्रामध्ये सुद्धा राजकीय दृष्ट्या आपली सर्वसामान्य जनता फार सक्षम आहे. गावातल्या पारापासून ते मंत्रालयापर्यंत सगळीकडे आपण राजकीय विश्लेषण करत असतो. म्हणजे क्रिकेट आणि राजकारण हे आता आपल्या फार आवडीचे मुद्दे आहेत. परंतु तुम्ही असं म्हणाला की ह्या सगळ्या खेळामध्ये अजित पवार हे थोडेसे गोंधळलेले दिसत आहेत आणि ते दिसतं पण आहे. म्हणजे गेल्या 2-3 कॅबिनेटला त्यांचं उपस्थित नसणं, त्यांना डेंग्यू हा आजार होणं, तो आजार काल ते क्रिकेटच्या मैदानात उपस्थित राहून टाळ्या वाजून त्यांनी क्रिकेटचा आनंद सुद्धा घेतला सेमीफायनलचा. तर याचं जे काही राजकीय विश्लेषण पत्रकार म्हणून आपण करत असतो, तर अनेक जण अनेक अर्थ काढतात. तर इथे पण अजित पवार यांचं असं गोंधळलं असणं, जे की आपण म्हणतोय म्हणून, तेही शरद पवार यांच्या राजकारणाच्या दृष्टीनं अनुकूल असं वाटतं का उलट आहे, की सतत शरद पवारांच्या भेटीला अजित पवार यांनी जाणं, त्यातनं कन्फ्युजन जर अंतिमता फायद्याचं झालं तर ते अजित पवारांच्याच फायद्याचं आहे. राहुलजी, हे गाठीभेटी घेणं, वेगवेगळ्या सणांच्या निमित्तानं आपले कौटुंबिक नाती जपणं, या कॉमन गोष्टी आहेत. त्याला राजकारणात तसं प्रसार माध्यमातील चर्चा एवढ्या पुरतच महत्व आहे. परंतु अजित पवारांची आजची जी परिस्थिती आहे की एक तर आपण अजित पवारांकडे त्यांचे समर्थक आणि महाराष्ट्र हा नेहमी रोखठोक आणि डॅशिंग नेता आणि मुख्यमंत्री पदाला पात्र असलेला एक नेता म्हणून पाहत आलेला आहे. आणि ज्यावेळी त्यांनी घेतलेली भूमिका ही महाराष्ट्रातल्या त्यांच्या समर्थकाच्या दृष्टीनं आणि एकूण सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीनं ही मुख्यमंत्री पदासाठीच होती, अशा प्रकारचा मेसेज हा महाराष्ट्रात गेलेला होता. परंतु ज्यावेळी देवेंद्र फडणवीसांनी हे खुलेआम सांगितलं की महाराष्ट्राचं जरी आमदार अपात्रतेचा निकाल हा कुठलाही लागला तरी मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदेच राहतील. आणि तुमच्या लेखातल्या तीन ओळी मी जरा वाचून दाखवतो. तुम्ही काय म्हणताय तुमच्या लेखामध्ये की अजित पवार आणि त्यांची राष्ट्रवादी गाव पातळीवर साहेब आणि दादा या पारंपरिक दुहेरी निष्ठेच्या संभ्रमातून 100% बाहेर पडलेली नाही. अजितदादा ही महायुतीत खुलून कामाला लागल्याचे जाणवत नाही. भावी मुख्यमंत्री हवेतून दादाप्रेमी बाहेर पडलेले नाहीत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत अजितदादांचा लोकसभा निवडणुकीत नेमका कसा आणि कुठे उपयोग करून घ्यायचा, हाही देवेंद्र फडणवीस यांच्या समोरचा मोठा प्रश्न आहे. तर माझा मुद्दा तोच आहे की शेवटी अशा पद्धतीचं कन्फ्युजन हे अजित पवारांच्या ऐवजी जास्त शरद पवारांना फायदेशीर ठरेल, जे तुम्ही सारीपाट आणि त्यातल्या मोहऱ्याबद्दल बोलताय. म्हणून मी विचारतोय की असं तुम्हाला सुचवायचंय का? हो, नक्कीच. मुळात देवेंद्र फडणवीस अजितदादांचा उपयोग या महायुतीच्या राजकारणात, विशेषतः निवडणुकीच्या राजकारणात, लोकसभा आणि विधानसभा या निवडणुकीच्या ती जी काय स्ट्रॅटेजी यांची ठरेल त्या स्ट्रॅटेजीमध्ये यांचा उपयोग करत असताना शरद पवारांची बलस्थानं नक्की काय आहेत आणि अजितदादांची बलस्थानं नक्की काय आहेत याचं अनालिसिस करूनच मांडणी केली जाणार, हे स्वाभाविक आहे. परंतु आजच्या परिस्थितीमध्ये जी बलस्थानं
देवेंद्र फडणवीस यांना अभिप्रेत असावीत ती बलस्थानं आज अजितदादांकडे उरलेली नाहीत असं म्हणण्या एवढं वातावरण महाराष्ट्रात आहे. राहिले उद्धव ठाकरे. हा राहिले उत्तर. बोला बोला. त्यांना बहुधा कॉल आलाय, ते पुन्हा जॉईन होईपर्यंत या लेखामध्ये राजा माने यांनी बऱ्याच गोष्टीचा उहापोह केलाय आणि तुमची फ्रेम थोडीशी उलटी झाली आहे, ती तुम्हाला सरळ करावी लागेल. पण तुम्ही जे म्हणत आहात ना त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे यांचं जर आपल्याला विश्लेषण करून घ्यायचं झालं म्हणजे उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सुद्धा तर उद्धव ठाकरे यांच्याबद्दल जे अनेक मुद्दे येतात त्यात तुम्ही असं म्हणताय की शरद पवार यांनी काहीही न बोलता महाआघाडीची महाराष्ट्राची सर्व सूत्रे 100% आपल्या हाती ठेवली आहेत. राहुल गांधी आणि खरगे यांच्या आशीर्वादानेच काँग्रेसचे महाराष्ट्रातील निर्णय पवारांना हवे तसे होतील अशी व्यवस्था लावण्यात आली. उबाठा शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांना मुंबई व महाराष्ट्रात नक्की काय हवे आहे हे पवारांना माहिती आहे. त्यांचा पुन्हा संपर्क झाला की आपण या विषयाचं पुन्हा एकदा विश्लेषण करून घेऊ. एकूण राजा माने यांच्या लेखाचा जर आपण रोख बघितला आणि त्याच्यात त्यांना जे म्हणायचंय त्यानुसार एक सारीपाट आहे. त्या सारीपाटाचं मधले जे काही महाराष्ट्राच्या राजकारणातले महत्वाचे नेते आहेत ते नेते सर्वस्वी शरद पवार यांना जसं हवं आहे तशा पद्धतीच्याच गोष्टी राजकीय जो भाग आहे ते करत असताना दिसतात. तुमची फ्रेम सरळ करायला लागेल, ती थोडी व्यवस्थित नाहीये. आणि तुम्ही काय म्हणत आहात, एकतर उद्धव ठाकरे यांच्याबद्दलचं तुमचं विश्लेषण मी सांगतो. शरद पवार यांनी काहीही न बोलता शरद पवार यांनी काहीही न बोलता महाआघाडीची महाराष्ट्राची सर्व सूत्रे 100% आपल्या हाती ठेवली आहेत. राहुल गांधी आणि खरगे यांच्या आशीर्वादाने काँग्रेसचे महाराष्ट्रातील निर्णय पवारांना हवे तसे होतील याची व्यवस्था लावण्यात आली. उबाटा शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांना मुंबई व महाराष्ट्रात नक्की काय हवे आहे हे पवारांना पक्के माहिती आहे. आता हे सगळं झाल्यानंतर लोक माझ्या सांगतीमध्येच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मध्ये येत नव्हते. एक प्रेस कॉन्फरन्स आले का शेवटी अशी होती की या उद्धव ठाकरे राहुलजी मला आपण दिसत नाहीत आणि आपला आवाजही येत नाही. राहुलजी बोला. आपला आवाजही येत नाही आणि दिसतही नाही. आपण आता दिसतोय मी तुम्हाला व्यवस्थित? नाही. तुम्ही मला दिसत आहात. तुम्ही विश्लेषण करा की उद्धव ठाकरे यांचं सुद्धा राजकारण तुम्हाला असं का वाटतं की ते शरद पवारांच्या एकूणच राजकारणाला अनुकूल आहे? तुम्ही दिसत आहात, तुम्ही बोला. नाही, याला देखील आपल्याला इतिहासातच जावं लागेल. आपण जे सुरुवात आपण ते मुख्यमंत्री होतील असं कधी कुणाला वाटलं होतं किंवा ठाकरे घराण्याचा आतापर्यंतचा रोल हा किंग मेकरचा राहिलेला होता. त्यांना मुख्यमंत्री पदाला राजी करण्याचं काम हे शरद पवारांनीच केलं आणि आज शरद पवारांना हे ठाऊक आहे की उद्धव ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला नक्की काय हवंय. तर आपण म्हणाल नक्की काय हवंय म्हणजे काय, तर राजकीय दृष्टी त्यांचा जिव्हाळ्याचा आणि ज्याला मुख्य टार्गेट आपण म्हणू शकू हा मुंबई राहिलेला आहे. अगदी बाळासाहेबांपासून तर मुंबईच्या पातळीवर जे काही उद्धव ठाकरेंना अभिप्रेत आहे ते करण्याचं काम
आपण कशा पद्धतीनं करू शकतो याकडं पवार साहेबांनी सातत्यानं लक्ष दिल्याचं आपल्याला त्यांच्या आतापर्यंतच्या वाटचालीवरून दिसून येतं. आणि ग्रामीण महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंबद्दलच्या सहानुभूतीचा आणि शिवसेनेच्या नेटवर्कचा कशा पद्धतीनं वापर आपल्या आघाडीसाठी किंवा आपल्या इंडिया आघाडी आणि त्यांच्या डोक्यात असलेल्या उमेदवारासाठी कशा पद्धतीनं करू शकतो याचं पवारांनी इतकं अचूक गणित कुणाकडे असू शकतं हे पत्रकार म्हणून तुम्ही त्याचा अंदाज लावू शकता. आणि त्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं की उद्धव ठाकरेंना मुंबई आणि ग्रामीण महाराष्ट्र या आघाडीवर नक्की काय हवंय ते देण्याची तयारी ठेवून उद्धव ठाकरेंबद्दलच्या सहानुभूतीचा कशा पद्धतीनं वापर करायचा या दृष्टिकोनातून उद्धव ठाकरेंचा उल्लेख हा माझ्या लेखामध्ये आलेला आहे. आपण मला वाटत नाही की एका भागामध्ये हा इतकं विश्लेषण करू शकू. आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे. तुम्हालाही माहिती आहे, अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे की श्री शरद पवार हे राजकीय दंतकथा बनलेले आहेत. ते स्वतःही अनेक वेळेला म्हणतात की कुठे भूकंप झाला तरी त्यात माझं नाव कसं येतं आणि त्यात मग अनेक त्यांनी खरंच केलेल्या काही खेळी आणि त्यांनी न करता सुद्धा त्यांच्या राजकीय कौशल्याभोवती गुंफल्या गेलेल्या अनेक कथा या महाराष्ट्राने बघितलेल्या आहेत. आणि म्हणूनच आता सुद्धा महाराष्ट्रामध्ये जे काही आंदोलनं सुरू आहेत कालच मनसेचे प्रमुख राज ठाकरे असं म्हणाले की मनोज जरांगे यांच्या मागे कोण असेल तर ते सुद्धा लवकरच कळेल. एकूण असं दिसतं आहे की महाराष्ट्रात मुख्यमंत्री बदलानंतर सुद्धा महाराष्ट्र हा राजकीय दृष्ट्या स्थिरतेकडे जायच्या ऐवजी तो अस्थिरतेकडे गेलेला आहे. आणि कुणीही छाती ठोकपणे सांगू शकत नाही की येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये इतकं सगळं पक्षबंड पक्षांतर करून सुद्धा भारतीय जनता पार्टीला अपेक्षित असं यश मिळेल का? ते यश न मिळण्यामागचं मुख्य कारणच काही महाराष्ट्रात असेल तर ते श्री शरद पवार आहेत. या नोटवरती आपण थांबूया. आणि मला खात्री आहे की श्री राजा माने यांच्याकडे पुन्हा पुन्हा आपल्याला जावं लागेल. त्यांचा एकूणच महाराष्ट्राच्या ग्रामीण आणि शहरी राजकारणाचा जो काही आवाका आहे तो मोठा आहे. आपला पहिलाच भाग आहे. सर, पुन्हा तुम्हाला मी बोलवेन त्यावेळेला आमच्या प्रेक्षकासाठी वेळ जरूर काढा. धन्यवाद. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.